छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती परिसरात एक 4 चाकी वाहनाने तब्बल 6 जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर अन्य 5 जणांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जमदाडे असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। पुढून या थोडंसं पुढून या तुम्ही किंवा मी इकडे सरतो या इकडे। सर नेमकं काय प्रकरण आहे आणि या अपघातामध्ये कोणी डेथ आहे का? सकाळी साधारण 9 वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की या ठिकाणी काळा गणपती जो आहे या ठिकाणी एक लाल कलरच्या स्विफ्टने त्याचा नंबर MH20HS 0746 आहे। त्या कारणी जे ते दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळी जे चालत होते अशा एकूण 6 जणांना त्या कारणी डॅश केलेला आहे। आता जस्ट आम्ही PI कल्याणकर साहेब आणि आम्ही CCTV फुटेज त्या ठिकाणी तपासले, त्यामध्ये 6 जण ते निष्पन्न होताना दिसत आहेत प्रथम दर्शनी। त्यापैकी 3 जण जे आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलंय आणि 3 जण जे आहेत ते MGM या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे। सध्या आता आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत आणि जी तिथली पुढची जी काय माहिती असेल ते आपल्याला कळवा। धन्यवाद। आता आम्ही तिथे जाऊन खात्री करतो। आम्हाला ऑफिशियली आम्ही तिथे अजून व्हेरीफाय केलेलं नाहीये। चालक कोण होता? आता आमची टीम शोधते आता त्यांना। अजून ताब्यात नाही का चालक? आता जस्ट आता आमची टीम गेली आहे, बघू। धन्यवाद। दिंडोरी तालुक्यात गेल्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीची मशागत होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी शेतात जाता आले नाही। जोरदार पाऊस असल्याने मातीने मोठ्या प्रमाणात ओल पकडल्याने अगोदर पेरलेले पीक खराब झाले। त्यामुळे दिंडोरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली। यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि त्यानंतर मोसमी पाऊस आपल्याकडे सुरू झाला आणि त्यामुळे मे महिन्यामध्ये जी मशागतीची कामं पेरणीसाठी म्हणजे खरीपाच्या हंगामाची पूर्वतयारी करण्याची जी कामं करायची होती ती करता आली नाही। त्याचबरोबर भाताचा असेल, वरईचा असेल, ही जी रोपं टाकलेली होती ती रोपं पूर्णपणे नष्ट होऊन गेली। त्याचबरोबर कांदा पीक काढणी चालू होती उन्हाळ कांद्याची, तर बऱ्यापैकी कांदा हा शेतामध्ये राहिला, काढणीचा केलेला कांदा वाफ्यामध्ये राहिला किंवा साठवणूक केली आणि त्यामुळे तो शेतामध्ये साठवणूक केलेला कांदा हा पूर्णपणे पावसामुळे नष्ट झाला आणि त्यामुळे आज जर आपण बघितलं तर खरीपाचा सीझन जी मृग नक्षत्रामध्ये ज्या गोष्टी करणं अपेक्षित असतं त्या खरीपाच्या कोणत्याही गोष्टी शेतकऱ्यांना करता येऊ न शकल्यामुळे शेतकऱ्याचा खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे संपल्यात जमा आहे आणि म्हणून माझी शासनाकडे विनंती की शेतकरी खऱ्या अर्थानं जर वाचवायचा असेल तर त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे अशी मी राज्य शासनाला, केंद्र सरकारला या निमित्ताने विनंती करतो। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी बोलताना कोंडावा बलात्कार प्रकरणात मी स्वतः उपायुक्त शिंदे आणि तपास अधिकारी यांच्या संपर्कात आहे। हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या इमारतीच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाची CCTV फुटेजची पडताळणी सुरू आहे। 8 पोलिसांची पथके तपासासाठी तैनात केली असून 2 दिवसात आरोपी सापडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसेच राज्यात बालविवाह झाल्यास ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तो झाला तो ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यावर शहानिशा करून कार्यवाहीचे आदेश देण्यात येतील। प्रत्येक शाळेच्या वेळेत दामिनी पथकाला भेट देण्याच्या सूचना देण्यात येतील असे मुद्दे रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत मांडले। कामाची जाणीव करून द्यावी। यामध्ये एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह झाला तर त्या ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामपंचायत पासून त्याचबरोबर ग्रामसेवक, पोलीस पाटील ह्या सगळ्यांना दोषी धरलं जावं। कारण की ग्रामपंचायती ह्या छोट्या असतात आणि एखादा बालविवाह होत असताना याची कल्पना संपूर्ण व्यक्तींना असून सुद्धा तो जर रोखला जात नसेल तर त्याची शहानिशा करावी आणि संबंधितांवरती खऱ्या अर्थानं कारवाई करावी। कारण की कायदा आहे, सुव्यवस्था आहे, प्रशासन आहे, पण जोपर्यंत हा कायद्याच्या माध्यमातून आपण सिस्टीम म्हणून काम करणार नाही तोपर्यंत कुठेतरी कायद्याच्या चौकटीतून पळवाटा काढण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून या सगळ्यांच्या बैठका घेऊन यांना त्या पद्धतीच्या सूचना दिल्या जाव्यात असेही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं गेलं। या सगळ्यांमध्ये काम करत असताना कॉलेजबाई तरुणी
विद्यार्थिनी यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश सूचना देऊन उद्यापासून बीट मार्शल जामिनी पथक हे प्रत्येक शाळेच्या ठिकाणी पेट्रोलिंग तर करतच असतात, पण याची कल्पना ही मुलांना किंवा मुलींना नसते. त्याच्यामुळे प्रार्थनाच्या वेळेस शाळेमध्ये होत असलेल्या प्राईम टाइम मध्ये या सर्वांनी उपस्थित राहावं आणि मुलींना याच्या संदर्भातली माहिती देत असताना मुलांना सुद्धा आपली काय जाणीव आहे, आपली काय जबाबदारी आहे हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रार्थनेच्या वेळेमध्ये उद्यापासून ही प्रक्रिया राबवावी. आपल्या माध्यमातून मी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व माझ्या पालकांना देखील आवर्जून सांगू इच्छिते की त्यांनी अशा आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा एक संदेश द्यावा, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कोणत्याही संकटाच्या वेळी कोणत्याही मुलीचा पाठलाग एखाद्या व्यक्ती करत असेल, छेडछाड करत असेल, अश्लील मेसेज पाठवत असेल तर आपण तक्रार कुठे करायचं हे पालकांना सुद्धा माहित असलं पाहिजे. आणि आई म्हणून ती जबाबदारी महत्वाची असताना 112 10 91 आणि 10 98 हे टोल फ्री क्रमांक आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. ते पालकांनी, शिक्षकांनी हे आपल्या विद्यार्थ्यांना द्यावे आणि त्या माध्यमातून ही सगळी प्रक्रिया राबवावी अशा देखील या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकंदर नंदुरबार जिल्ह्याचा हा सगळा आढावा घेत असताना त्याचबरोबर डीबी केसेस ह्या प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. कोरोना कालावधीमध्ये सर्वाधिक घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या असेल तर एनसीआरपीच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा प्रथम क्रमांक होता तो कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेबाबत. पण कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत असताना संबंधित पीडितेला न्यायाची प्रतीक्षा तर असतेच, पण त्याचबरोबर ज्यावेळेस जीबी मेंटेनन्सच्या फाईल सबमिट होतात त्यावेळेस डीबी मेंटेनन्स हा त्या ठिकाणी भरला जात नाही आणि अर्जदारांना अनेक वेळा या कोर्टाच्या प्रक्रियेतून जावं लागतं. आणि म्हणून आज या ठिकाणी आमचा जिल्हा महिला बाल विकास विभाग देखील आहे. त्यांच्या माध्यमातून विधी सेवा प्राधिकरण आणि पोलीस अधीक्षक यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की कोणत्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जितक्या काही डीबी मेंटेनन्सच्या केसेस आहे आणि 3 महिन्यामध्ये त्यांनी मेंटेनन्स जमा केलेला नाही अशा न जमा केलेल्या केसेसवरती कोर्टाच्या माध्यमातून वॉरंट लेटर काढावं आणि अरेस्ट करण्याची कारवाई ही पोलिसांनी दिलेल्या कालावधीमध्ये पार पाडावी. शेवटी आपल्या जबाबदारीमधून पळवाटा काढणारा आणि कायद्याची दिशाभूल करणारा व्यक्ती हा आमच्या दृष्टिकोनातून आरोपीच आहे, त्याला देखील शिक्षा झाली पाहिजे. पण हे सगळं करत असताना अर्जदाराला न्याय देण्याची भूमिका ही या माध्यमातून राहील. त्याच्यामुळे पोलीस अधीक्षकांना देखील तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. एकंदर नंदुरबार जिल्ह्यामध्ये भरोसा सेल असेल, ग्रामीण पथक, बीट मार्शल उत्तमरित्या काम करत आहे. संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने शहरातील हदवाड भागामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने महानगरपालिका समोर मटका फोडून निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील हदवाड भागातील विविध नगरामध्ये पाण्याच्या अनियमितपणामुळे लोकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून या परिसरात 5 ते 6 दिवसाआड रात्री कधीही करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर 75 वर्ष होऊन सुद्धा पाण्यासारख्या मूलभूत प्रश्न महानगरपालिका सोडू शकली नाही हे मोठं दुर्दैव सोलापूरकरांचं आहे. याबाबत पालिकेने जातीने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा येणाऱ्या काळात महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात मटका फोडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलाय. नमस्कार, मी मीनल दास, संभाजी ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष सोलापूर. आज सोलापूर महानगरपालिकेच्या दालनासमोर संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील जी अतिशय गंभीर अशी समस्या आहे, पाणी समस्या, या पाणी समस्येच्या विरोधात महापालिका प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी मटकी फोड आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने या हे गलथान जे महानगरपालिकेचं प्रशासन आहे या प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध आणि मटकी फोड आंदोलन करण्यात आलेलं आहे. मागच्या अनेक वर्ष झाले ह्या सोलापूर शहरामध्ये पाण्याची अत्यंत भीषण अशी टंचाई जाणवत आहे. वारंवार झोन कार्यालय असू द्या, महानगरपालिका कार्यालय असू द्या, या ठिकाणी अनेकदा आम्ही निवेदनं दिलेले आहेत पाण्यासाठी, परंतु तरीसुद्धा या ठिकाणचा सोलापूर शहरातील पाण्याचा प्रश्न हा सुटत नाही आहे. उजनीचं समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण झालेलं आहे, तरीसुद्धा हे महानगरपालिका प्रशासन जे आहे ते 2 दिवसाआड पाणी देण्यासाठी आम्हाला आश्वस्त करत नाही आहे आणि पाणी देत नाही आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये अनेक भाग आहेत. हदवाड भागामध्ये स्वागतनगर, देसाईनगर, दीक्षितनगर आहे, किसान संकुल आहे, जुळे सोलापूर आहे, अशा अनेक भागांमध्ये पाण्याची अजिबात शिस्त नाही आहे.
हे त्या भागातील जे झोन अधिकारी आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांवरती वचक नाही आहे. पाण्याचा जो वेळ आहे रात्री 10-11च्या नंतर पाणी येते, कधी 12 वाजता येतं, कधी 2 वाजता येते. यासाठी हे सोलापूर शहर जे आहे ते यंत्रमाग कामगारांचं शहर आहे. ह्या ठिकाणी रात्रभर दिवसभर लोक काम करत आहेत आणि पाण्यासाठी पूर्ण रात्रभर जागरण करावं लागत आहे आणि ह्याचा आरोग्यावरती विपरीत असा परिणाम होत आहे. कुणाला बीपीचा त्रास आहे, कुणाला शुगरचा त्रास आहे आणि ह्या पाण्यासाठी जागरण करण्यामुळे लोकांचा त्रास जो आहे तो वाढतच चाललेला आहे. आणि त्याचबरोबर ह्या सोलापूर शहरामध्ये पाणी हे बघा, हे अतिशय गढूळ असं पाणी आहे. हे इतकं घाण पाणी ह्या नागरिकांना प्यावं लागत आहे आणि ह्या घाण पाण्याचा अत्यंत गंभीर आणि विचित्र असा आरोग्यावरती परिणाम होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना रोग होत आहे. स्मार्ट सिटी म्हणून आपण ह्या शहराला म्हटलं जातो, पण पाहायला गेलं तर काय स्मार्ट सिटी आहे ज्या शहरामध्ये पाणीसुद्धा मिळत नाही आहे. लोक 5 ते 6 दिवसाआड पाण्याचा टायमिंग दिलेला आहे, परंतु एक वेळा 10 दिवस पाणी येत नाही आहे. ह्या ठिकाणी अंतर्गत पाईपलाईन ज्या आहेत अनेक भागांमध्ये त्या 4 इंची पाईपलाईन आहेत. त्या 4 इंची पाईपलाईनने इतकं बारीक पाणी येतं की लोकांना पाणीसुद्धा मिळत नाही. 5 ते 6 दिवस 10 दिवस लोकांनी पाणी लोकांनी त्यानंतर ना अनेक भागामध्ये ज्या पाईपलाईन ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत, लिकेज झालेल्या आहेत, तर पाणी मिळत नाही आहे. अनेक घरांना पाणीसुद्धा मिळत नाही आहे. ही अशी वाईट स्वरूपाची अशी ह्या सोलापूर शहरामध्ये पाण्याची अवस्था आहे. आणि ज्यावेळेस पाण्यासाठी आम्ही आवाज उठवतोय, महापालिका प्रशासन असू दे, झोन कार्यालय असू दे, जेव्हा आम्ही ह्यांना फोन करतो त्यावेळेस त्या भागातले चावीवाले जे आहेत ते फोन बंद करून ठेवलेले असतात. त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना फोन केला तर त्यांनी म्हणतात की मॅडम आम्ही काहीच करू शकत नाही, वरनंच पाणी सोडलेलं नाही आहे. मग आम्ही हात जोडायचे कुणापुढे? आज या माध्यमातून मला सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या अधिकारी आहेत, गलतान अधिकारी, यांना सांगायचं आहे, तुम्ही AC मध्ये बसतात, 10 ते 6 काम करतात, 6च्या नंतर घरी निवांत जातात आणि तुम्हाला पाणी रोजची रोज मिळते, परंतु आमच्यासारखे जे सर्वसामान्य नागरिक आहेत आम्हाला पाणी मिळत नाही आहे. तर तुम्ही आमच्या घरी येऊन रात्री 12 वाजू दे, 2 वाजू दे, पाणी भरण्याची सोय तुम्ही स्वतः करावी. तुम्ही येऊन पाणी भरावे. आज ह्या आजी आहेत कुठे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जे वक्तव्य केले होते त्यांचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी चांगले चिडले होते. हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावरती लक्ष्मण हाके या नावाच्या व्यक्तींनी कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि लक्ष्मण हाकेला आम्ही एक जाहीर आवाहन करतो की तू आता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डी ओली केलास. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी तू जर या ठिकाणी अजितदादांची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही. एवढा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. अशातच कोल्हापुरातील शिंगणापूर परिसरात उत्तरेश्वर ओढ्याचं पाणी रस्त्यावर आले आहे, तरी नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यात मोटरसायकल चालवत आहेत. काही दिवसापूर्वी शिंगणापूरच्याच दुसऱ्या बाजूला एक 4 चाकी देखील अशाच पद्धतीने पाण्यातून जात होती. पुढे धोकादायक परिस्थितीत पाण्यात अडकल्यानंतर स्थानिकांनी सुरक्षितरित्या त्या 4 चाकीला बाहेर काढलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. 30 पेक्षा जास्त खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयासह
10 खाटांचं सिंगल स्पेशालिटी खाजगी रुग्णालयांना आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या शासकीय पॅनलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना याचा थेट फायदा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील अधिकाधिक खासगी रुग्णालयाचा शासकीय पॅनलमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 27 रुग्णालय या पॅनलवर कार्यरत असून उर्वरित पात्र रुग्णालयांना लवकरात लवकर प्रस्ताव सादर करून प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांनी केलं आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा उद्देश जिल्हा प्रशासनानेही खासगी रुग्णालयांना आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे। राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये सध्या इन्शुरन्स मोडवरती जनतेला 5 लाखापर्यंतच्या सुविधा उपलब्ध दिल्या जात आहे। परंतु आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्र करून याचा म्हणजे राज्य सरकारच ह्या दोन्ही चालवत आहे आणि याद्वारा जनतेला सर्वच प्रवर्गातील सर्वच घटकांना 5 लाखापर्यंतचा दरवर्षी विमा दिला जाणार आहे। यामध्ये आरोग्याच्या सर्वच कुटुंबातील सर्वच लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि ही सेवा देत असताना आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जास्तीत जास्त प्रायव्हेटचे रुग्णालय यामध्ये इम्पॅनल करा, जनतेपर्यंत जास्तीत जास्त आपल्या सेवा पोहोचवा आणि जास्तीत जास्त जनतेला कसा फायदा होईल आणि जनतेला सेवा कशा उपलब्ध करून दिल्या जातील याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीत जास्त खाजगी रुग्णालये इम्पॅनल करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 27 रुग्णालये आपल्याकडे इम्पॅनल आहेत। त्यामध्ये 15 गव्हर्नमेंटची आहेत आणि जवळपास 12 रुग्णालये हे प्रायव्हेटचे आहेत। आणि आता आपली जी पुढची मोहीम आहे, आपल्याला जवळपास आणखीन 18 रुग्णालयाला समाविष्ट करण्याचा आपलं उद्दिष्ट आहे। त्यामध्ये आम्ही आणखीन 6 रुग्णालये निवडलेली आहेत, ज्याचा आम्ही ऑडिट करतो आहोत। 2चं झालेलं आहे आणि 6चं आम्ही ऑडिट करतो आहे आणि निश्चितच ऑडिट झाल्यानंतर ते पण आपली या योजनेमध्ये जोडली जातील। आणि बाकी रुग्णालयाला आम्ही आव्हान करत आहोत की त्या रुग्णालयांनी इम्पॅनलसाठी जे काही आपली पोर्टलवरची एक वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन त्यांनी म्हणजे आपला फॉर्म भरावा आणि मग आम्ही त्याचं ऑडिट करून त्यांना परमिशन देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। यामुळे राज्यातील सर्व जनतेला चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील। कल्याणशील रस्त्यावर असलेल्या पलावा जंक्शनवर वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निळजे, कटाई आणि देसाई पलावा पुलाचे काम हाती घेण्यात आले होते आणि बघता बघता पूल तयार झाला देखील। पुलाचे लोकार्पण कधी होणार याची उत्सुकता नागरिकांना लागली होती। अखेर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पलावा पुलाचे लोकार्पण केले। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते उपस्थित होते। निलजे येथील आणि देसाई खाडीवरील पलावा हा ब्रिज आपण लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। एकतर्फी मार्ग आपण चालू केलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार त्यांच्या अथक प्रयत्नाने हा देसाई खाडीवरील पलावा ब्रिज अतिशय मेहनतीने कामाने हा आज पलावा ब्रिज आपण लोकांसाठी लोकार्पण केलेला आहे। आणि या पलावा ब्रिज ओपन करताना जर ट्रॉफिकचा जो समस्या होती ते कुठेतरी ट्रॉफिकला लोकांना दिलासा भेटेल आणि हा लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे।
दुष्काळग्रस्त गाव म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यातील हडप सावरगाव येथील प्रयोगशील शेतकरी सुनील सोनवणे यांनी माळ रानावर ड्रॅगन फ्रूटची यशस्वी लागवड केली। हे कमी पाण्यामध्ये येणारे पीक असल्याने या शेतकऱ्याने माळ रानावर 2 एकरात ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवली आहे। त्यामधून साधारणतः 150 रुपये किलो या दराने ड्रॅगन फ्रूटची विक्री होत असून त्यांना एका वर्षात सुमारे 3 लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे। माझं नाव सुनील कचरू सोनवणे, मी हडप सावरगाव येथील शेतकरी असून पारंपरिक शेतीला फाटा देत बंधू ज्या वेळेस आर्मी रिटायर झाले त्यांनी सुचवलं की आपल्याला हे कांदे वांगे कायम तर चालूच आहे, आपल्याला फळबाग इकडे वळणं गरजेचं आहे आणि एकदम कमी पाण्यात फळबाग येणारी म्हणजे फक्त ड्रॅगन फ्रूट। या बागेला उन्हाळ्यात उलट पाण्याची विश्रांती द्यावी लागते, फक्त जगण्यासाठी हप्त्यातून 1-2 वेळेस असं पाणी सोडलं तरी ही बाग तग धरू शकते। आणि कांदे वांगे तर चालूच होते, पण बंधूंच्या या संकल्पनेतून पहिल्याच वर्षी आम्हाला फळबागाला लागवड केल्यानंतर 1.5 ते 2 लाखाचं उत्पन्न भेटलं आणि ह्या वर्षी एकदम बऱ्यापैकी उत्पन्न म्हणजे 7-8 लाखाच्या घरात आपण जाणार। आता हे जे तुम्ही बघता झाडावर बी फळं चांगल्यापैकी आलेले आहे आणि दुष्काळी भागात एकमेव फळबाग येईल फक्त ड्रॅगन फ्रूट, कारण आम्ही डाळिंबाचं क्षेत्र बी निवडलं होतं पण कृत्रिम पाणी साठ्यावर शक्य नसल्यामुळं त्याला फाटा देऊन आम्ही ड्रॅगन फ्रूटकडे वळवलो। आणि मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की बस ड्रॅगन फ्रूटच या दुष्काळी भागात फळ येऊ शकतं, कारण दुसऱ्या फळांना स्प्रेचा खर्च वगैरे फार आहे आणि हे 100% ऑर्गॅनिक तत्वावर आधारित फळे, याला जास्त केमिकलची गरज नाही आणि शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही। एकीकडे राज्यामध्ये अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब होत आहे। कांद्यावर जाहीर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नसून कांद्याच्या दरात देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे। या संदर्भात नाफेड मार्फत कांदा खरेदी न करता भावावर योजना राबवावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे करण्यात आली आहे। कांद्याचे भाव हे 1200-1400 रुपयावरती आलेले आहेत। सातत्याने त्यात होणारी घसरण हा देखील एक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे। आज आमच्या पक्षाच्या वतीनं भावांतर योजना राबवून साधारणतः 3000 रुपये ही आधारभूत किंमत ठरवून जो उरलेला फरक हा अनुदान स्वरूप या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। खरं तर या व्यापारी शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नाबाबत कांद्याच्या भावाबद्दल नेहमीच हस्तक्षेप केलेला आहे। एकीकडे नाफेड मार्फत व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते व शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा कमी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात। त्याचप्रमाणे एक्सपोर्टला देखील 2023 साली 40% या ठिकाणी निर्यात शुल्क लावलं गेलं, त्यामुळे या ठिकाणचे भाव शासनाने कंट्रोल केले होते। त्याच पद्धतीने नंतरच्या काळात 20% असतील व आता 1200-1400 रुपयावरती कांद्याचे भाव या ठिकाणी आलेले आहेत। आज मोठ्या प्रमाणात जे साठवलेले कांदे मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत व एकीकडे या ठिकाणी बांगलादेशची बॉर्डर देखील बंद केली गेलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेही भाव मिळत नाहीयेत। तरी शासनाने या ठिकाणी त्वरित हस्तक्षेप करून याबाबत दखल घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। दोन्ही ठाकरे बंधू उद्या विजयी मेळाव्यानिमित्ताने एकत्र येणार असून मुंबईसह बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिक आणि मनसैनिक यांना अत्यंत आनंद झाला आहे। हे दोन्ही बंधू एकत्रित यावे ही महाराष्ट्रातील बाळासाहेबांच्या सैनिकांची इच्छा आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास इतर पक्षांची चांगलीच अडचण होऊ शकते आणि ठाकरे हा ब्रँड काय आहे हे महाराष्ट्राला दिसून येईल अशा शब्दात शिवसैनिक आणि मनसैनिकांनी मनातील इच्छा बोलून दाखवली। अतिशय आनंदाची बातमी किंवा अतिशय आनंदाचा हा क्षण आहे की दोन ठाकरे बंधू माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे एकत्रितपणे मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी भाषेच्या सन्मानासाठी विजय मोर्चा हा काढणार आहे आणि त्या विजय मोर्चाच्या अनुषंगाने आज प्रत्येक कार्यकर्त्याला फार आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जर हे बंधू एकत्रित येत असेल तर निश्चितपणे जनतेच्या मनातली
जनतेच्या मनातली कित्येक वर्षाची खुमखुमी आज खऱ्या अर्थानं यशाकडे चाललेली आहे। त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदित झालेलो आहे आणि या आनंदाला आमचा पारावा राहिला नाही आणि या ठिकाणी महाराष्ट्रावर परत एकदा खऱ्या मराठी माणसाचा आणि शिवभक्तांचा भगवा निश्चित फडकल्याशिवाय राहणार नाही अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे।